नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू बघत आहोत. सुरुवातीला आपण बघतोय की अर्जुन ऑफिसमधनं घरी आलेला असतो आणि तो त्याच्या बॅगमधनं सायलीचं आय कार्ड काढतो आणि म्हणतो की मला सायलीचं गाठोडं तर सापडलं नाहीत. म्हणजे तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा फक्त एकच मार्ग ब्लॉक झालाय. पण हा दुसरा मार्ग आहेत ना, अर्जुन त्या आय कार्डकडे बघून बोलतो. प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की सायलीच्या शाळेत जाऊन मी तिच्याबद्दलची इन्फॉर्मेशन गोळा करू शकतो. अर्जुन हातावर हात आपटतो आणि म्हणतो की येस, येस. इकडे प्रेक्षकांनो, आपल्याला माहिती आहे की प्रिया ही साक्षीला खिजवण्यासाठी आलेली असते आणि साक्षी चिडून म्हणते, झालं, मला धीर देऊन झाला. साक्षी म्हणते, इथून निघायचं काय घेशील? प्रिया म्हणते, अगं साक्षी, चिडतेस काय? चिडून काय होणार आहे सांग? मला तुझं फ्रस्ट्रेशन कळतंय अगं. माझ्यासारखी आश्रमात वाढलेली एक गरीब मुलगी कशी बाहेर छान टिकच्यात फिरते आणि तू तर ग्रेट महिपत शिकरे यांची मुलगी, तू इथे जेलमध्ये सडतेस. पण काय आहे ना साक्षी, प्रत्येक गोष्ट बापाच्या पैशावर नाही हो. स्वतःचं डोकं वापरावं लागतं त्यासाठी, आणि याचा त्रास होतोय ना तुला. इकडे साक्षी म्हणते की मला त्रास तुझ्या बोलण्याचा होतोय, वागण्याचा होतोय. साक्षी म्हणते, आत्ताच्या आत्ता इथं निघून जा हा प्रिया, मला तुझं तोंडही बघायचं नाही आता. इकडे प्रिया बघा प्रेक्षकांनो, किती खिजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अगं साक्षी, मी जर तुला इथं भेटायला जर नाही येत राहिले तर किती एकटी पडशील तू. आणि ह्या अशा परिस्थितीत तुझी जवळची मैत्रीणच तुझ्या सोबत उभं राहणार ना. साक्षी म्हणते की प्रिया, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मी आरडाओरडा करून कॉन्स्टेबलला इथे बोलवून घेईल. प्रिया म्हणती, बोलव की मग, बोलव ना. अगं ती कॉन्स्टेबल आली जरी ना तरी ती मला जेलमध्ये नाही पाठवू शकणार आहे, कारण ती तुझी जागा आहे. प्रिया म्हणते, चल येतेच, चल, माझे पण आहे ना फेशियलची अपॉइंटमेंट घेतली, असं वाटतंय की जरा मेनिक्युअर बी करून घ्यावं. जेलमध्ये राहून ना हात किती खराब झालेत ना, बघ ना. प्रिया मात्र फार चिडवते बरं का प्रेक्षकांनो. तसं तर या प्रियाचीही तेवढी चूक आहे. साक्षीला तर तिची शिक्षा मिळतेच आहे, पण प्रिया प्रेक्षकांनो बाहेर मोकाट फिरतीये, हे मात्र आम्हालाही सहन होत नाहीये. प्रेक्षकांनो, इकडे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन त्या फोटोकडे बघतो आणि ते त्यांना प्रियाच्या रूम मध्ये जे प्रियाचे म्हणजे तन्वीचे फोटो सापडलेत ना, गाठोडं, त्या गाठोड्यामधले फोटो आहेत ना, अर्जुन आहेत ना, मॅच करून बघतो प्रेक्षकांनो. त्याला असं डाऊट येतो की सायली हीच तन्वी आहेत का काय. असं तरी मला असं वाटतंय प्रेक्षकांनो, त्याला डाऊट येत असेल. पण असो, आता पुढे काय होतं हे आपण नक्की बघूया. इकडे महिपतला फोन आलेला असतो आणि तो म्हणतो, हो बोल पोरी, सगळं ठीक आहेत ना तिकडे? इकडे साक्षी म्हणते, ठीक असायला काय पाहिजे? ती म्हणते, ठीक असायला काय, हिल स्टेशनवर आली का मी? साक्षी म्हणते, काही ठीक नाही अण्णा, आणि काही ठीक होणार सुद्धा नाही. ती सांगते की प्रिया आली होती इथे. इकडे महिपत म्हणतो, प्रिया आली होती जेलात? साक्षी म्हणते, हो, मला माज दाखवत म्हणत होती आणि आणि म्हणत होती की साधं तुला बापाच्या पैशावर साधं जेलमधून सुद्धा बाहेर येता आलं नाहीये. साक्षी म्हणते, अजून किती ह्युमिलेशन मी सहन करायचे अण्णा. साक्षी म्हणते की एकदा का मान्य करून टाकत नाहीये की तुम्ही मला इथून सोडवू शकणार नाही आहात. पण तुझ्यावर खुनाचा आरोप आहे म्हणून तुला जन्मठेप झाली ना. आता तुला सोडवायला थोडा जोर लावा लागणार आहे की नाही? रोज मग मी तिने केलेला अपमान सहन करायचा आहे का, असं साक्षी अण्णांना बोलते. प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती आहे अण्णा, ती आता रोज रोज इथे येणार, रोज मला त्रास देणार, रोज. भयपत म्हणतो, त्या प्रियाची टिवटिव ना कशी बंद करायची ना, हे मला चांगलंच माहिती आहे. बरोबरच माहिती असेल तुम्हाला, सगळंच माहिती असतं, कारण आता तुम्ही तिचा खून करणार, मग तुम्हाला पण जेल होणार आणि तुम्हाला पण जन्मठेप होणार आणि आपण एकत्रच राहू जेलमध्ये आणि जन्मठेप भोगूयात. इकडे महिपत म्हणतो, नाही नाही पोरी, मी तिच्यावर काय हल्ला करत नाही, नाही मी तिला मारून टाकणार. महिपत म्हणतो की मी त्या जाळ्यात तिला अडकवणार आहे आणि त्या जाळ्यात ती नुसती फडफड करत राहील, पण जाळ्यातनं सुटणार नाही. महिपत म्हणतो, येतंय का लक्षात? आणि प्रेक्षकांनो, आता सकाळ झालेली आणि इथे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन आली होती आणि म्हणते की पटपट नाश्ता करा, म्हणजे खाली गेल्यावर घाई नाही होणार.
अर्जुन म्हणतो, "अगं वर कशाला घेऊन आली? मी येतच होतो खाली नाश्ता करण्यासाठी." सायली म्हणते, की "खाली तुम्ही घाई-घाई करता, नीट खात नाही. इथंच खाऊन घ्या पटकन." आता प्रेक्षकांनो हा अर्जुन का हसतोय? तो म्हणतो, "आय गॉट इट, आय गॉट इट." अर्जुन म्हणतो, की "तुला तुझ्या हाताने मला भरवायचं होतं. म्हणून तू नाश्ता वर घेऊन आलीस." अर्जुन म्हणतो, "खाली सगळ्यांसमोर तुला भरवता आलं नसतं ना? म्हणून हे असं नाटक करते ना तू? आय नो, आय नो." सायली चिडते आणि म्हणते, "तुमच्या मनातल्या गोष्टी ना माझ्यावर थोपवू नका. माझ्या मनात असलं काहीही नव्हतं. घ्या, पटकन खाऊन घ्या." अर्जुन म्हणतो, की "हो रोमॅन्टिक. तुम्ही कालच म्हणालात ना, आज उद्या एक महत्त्वाच्या मीटिंगसाठी लवकर निघायचेत म्हणून. म्हणून वर घेऊन आलेत नाश्ता." महत्वाच्या मीटिंगसाठी जाताना उपाशीपोटी नको जायला. आता प्रेक्षकांनो आणि सायली तिचं आवरत असते. किती केअर करते ना सायली अर्जुनची. बरोबर आहेत प्रेक्षकांनो. जर ना कुठेही कोणाला जायचं असेल तर आपण नाश्ता करूनच पाठवतो. तसंच काहीसं सायलीने केलं आहे. आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो, "किती इनोसेंट आहे ना सायली तू. माझ्यासाठी केवढं करतीये, पण मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय." अर्जुन म्हणतो, की "माझी महत्वाची मीटिंग नाहीये बायको. तुझ्या शाळेत तुझा पास्ट शोधण्यासाठी जातोय." आणि हे कसं सांगू मी तुला? अर्जुनचं म्हणणं म्हणणं पण बरोबर आहेत ना प्रेक्षकांनो. त्याने जर खरं सांगितलं तर सायली परत चिडेल आणि नको नको काय ते अर्जुनला बोलेल. त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं ना प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, की "आय जस्ट होप ही लपवाछपवी आहे ना लवकरात लवकर संपेल." आणि अर्जुन मात्र विचार करत असतो प्रेक्षकांनो. आणि इकडे सायली म्हणते, "अहो काय हो, कसला विचार करतायत? खाऊन घ्या ना पटकन." अर्जुन म्हणतो, "हा हा हा हा, खातो खातो." इकडे प्रेक्षकांनो आपल्याला किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सुमन आणि प्रतिमा आत्या दोघे जणी चहा पित असतात. प्रतिमा आत्या म्हणतात सुमनला, "सुमन, आपला चहा पिऊन झालात ना, की मी इस्त्रीचे कपडे काढून देते." यांचा तो पिवळा शर्ट इस्त्रीला द्यायचा का नाही विचारते यांना. सुमन म्हणते, की "वहिनी, आपण कालच इस्त्रीचे कपडे दिलेत." प्रतिमा आत्या म्हणतात, "मला माहितीत ग, पण त्या निमित्ताने तरी ते माझ्याशी बोलतायत का नाही हे मला बघायचंय." प्रेक्षकांनो आणि तिकडनं आपल्याला प्रिया येताना दिसते. इकडे प्रतिमा आत्या म्हणतात, की "सायली येऊन गेल्यानंतर धीर आलायच मला, पण काहीही झालं तरी मला आता दुहेरी कसरत तर करावीच लागेल." एकीकडे यांचा राग काढण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे मात्र सतत तन्वीकडे लक्ष ठेवायचं. ती मुलगी कधी काय करेल याचं काहीच सांगता येत नाही. आणि प्रतिमा आत्या म्हणतात, "आले." आणि त्या तिथनं उठून जातात प्रेक्षकांनो. आणि इकडे सुमनला आठवतं, की आपण दूध ठेवलेलं आहे गॅसवर. आणि ती म्हणते, "अरे बापरे, मी दूध ठेवलंय गॅसवर." आणि प्रेक्षकांनो ती किचन मध्ये जाते. इकडे प्रिया संधी साधते आणि कपात ठेवलेला चहा पटपट पटपट पिऊन घेते. मला तरी वाटतंय की हिला कोणीच कशासाठी विचारलेलं नसावं. इकडे अर्जुन सायलीच्या शाळेमध्ये फोन करतो आणि म्हणतो, की "मी ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय." तिकडनं त्या मॅम बोलतात, की "बोला." अर्जुन म्हणतो, की "माझ्याकडे ना तुमच्या शाळेच्या मुलीचं जुनं आयडी कार्ड आहे. त्यावरचा तिचा फोटो नीट दिसत नाहीयेत मला, पण नाव आहेत. मला तिचा ऍडमिशन फॉर्म बघायला मिळेल का?" त्या मॅडम म्हणतात, की "कोणत्या वर्षी ऍडमिशन घेतली होती?" अर्जुन सांगतो, की 2003. त्या मॅडम म्हणतात, की "या तुम्ही, मी फाईल रेडी ठेवते." अर्जुन म्हणतो, "ओके ओके, येतोच." इकडे प्रेक्षकांनो त्या मॅडम त्या शिपाईला सांगतात, म्हणजे रमेश नाव आहे त्याचं. त्याला सांगतात, की "रमेश, 2003 ची आणि 2004 ची ऍडमिशन फाईल तेवढी काढून ठेव." तो शिपाई म्हणतो, "2003, 2004 फाईल एवढी जुनी? मॅडम, थोडा शोधायला वेळ लागेल, पण मी घेऊन येतो." त्या मॅडम म्हणतात, की "जा पटकन." आणि प्रेक्षकांना प्रतिमात्याचं काम झालेलं असतं आणि त्या चहा पिण्यासाठी येतात. आणि बघतात तर काय, की कपामध्ये चहा नसतो. ही प्रिया म्हणते, "काय गाई, त्या मगकडे अशी का बघतेस तू?" प्रिया म्हणते, की "तू तो चहा संपवलास, तुला आठवत नाहीये का काही? तू चहा पिऊनच फोन बघायला गेलीस." प्रतिमा आत्या म्हणतात, की "मला चांगलंच माहितीये तन्वी, की मी हा चहा संपवलाच नाहीये. माझी पाठ वळल्यानंतर तू हा चहा पिऊन टाकलायस किंवा ओतून दिला असशील." सुमन बघा प्रेक्षकांनो तन्वीकडे कशी बघतेस. प्रतिमा आत्या म्हणतात, की "काय करण्याचा प्रयत्न करतेस तू? मला कसं काहीच लक्षात राहत नाही किंवा मला कसे भास होतात हे परत एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस." प्रतिमा आत्या म्हणतात, की "तर या वेळेला तुला यश मिळणार नाहीये." प्रतिमा आत्या म्हणतात, की "कारण आता माझी औषधं वेळच्या वेळी दिली जात आहे.
त्यांना तुझा हात लागत नाहीये. त्यामुळे माझ्या गोळ्या बदलण्याचा आणि मला वेड ठरवण्याचा विचार सुद्धा करू नकोस. प्रेक्षकांनो, इथे सुमनही तिच्याकडे रागानेच बघते प्रेक्षकांनो, आणि तो तिचा चहाचा कप घेऊन किचन मध्ये जाते. इकडं प्रिया टेबलवर हात मारते आणि म्हणते की ही खूप जास्त बोलायला लागलीये. आणि प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन ना सायलीच्या शाळेत जायला निघतो आणि त्याला आठवतं की आपण चैतन्याला सांगितलंच नाही, आणि तो म्हणतो त्याला सांगावंच लागेल. आणि अर्जुन चैतन्याला फोन करतो. चैतन्य म्हणतो, हा बोल अर्जुन. अर्जुन म्हणतो, कुठे आहेस तू? चैतन्य म्हणतो, मी ऑफिस मध्ये आहे, केव्हाच पोहोचलो, केबिन मध्ये बसलोय. तू कुठे आहे? अर्जुन म्हणतो की मला यायला उशीर होईल, मी सायलीच्या शाळेत चाललोय. तिचं जुना आय कार्ड दाखवून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघतोय मी. चैतन्य म्हणतो, हो अरे, चांगली आयडिया आहे रे ही. आणि अर्जुन म्हणतो चैतन्य की मी फोन यासाठी केलाय की चुकून माझ्या बायकोने तुला फोन केला तर सांगू नको, मी बाहेर गेलोय, ऑफिस मध्ये नाहीये, शाळेत आहे तिच्या. सांगून घे की मी ऑफिस मध्येच आहे, एका कामामध्ये आहे किंवा मीटिंग मध्ये आहे, कळलं? इकडे चैतन्य म्हणतो की माझा अर्धा पगार तुला सांभाळून घेण्यासाठीच आहे, करतो मॅनेज. आणि अर्जुन म्हणतो, बरं, थँक्यू सो मच, बाय. चैतन्य हसून म्हणतो, बाय. इकडे अर्जुन म्हणतो की थँक गॉड मला त्याला सांगायचं सुचलं, नाहीतर त्याने कन्फर्म माती खाल्ली असती. इकडे प्रेक्षकांनो, सायली ना काहीतरी करत असते आणि तिने लोकर आणलेली असते आणि ती त्या लोकरकडे बघून म्हणते की कुठला रंग घेऊ. अस्मिता त्यांना कुठला रंग आवडत असेल बरं? सायलीने ग्रे आणि गुलाबी कलर काढलेला असतो प्रेक्षकांनो, आणि ती म्हणते की हे दोन रंग घेऊन ना मी छानस स्वेटर बनवते. तेवढ्यात तिथे अस्मिता येते प्रेक्षकांनो आणि म्हणते, सायली, तुझ्याकडं लोकरीचा किती स्टॉक आहे ग, आणि रंग पण किती मस्त आहे, तुला विणकाम सुद्धा येतं? सायली म्हणते, हो. सो अस्मिता म्हणते, ए माझ्यासाठी मग एक छानसा स्टोल शिव ना. सायली म्हणते, नक्की हा अस्मिता ताई, पण तुमच्या आधी ना तुमच्या बाळाचा नंबर आहे, आणि ही सगळी लोकर मी त्याच्या स्वेटर साठी आणलीये. तेवढ्यात अस्मिता म्हणते की स्टोल पटकन विण ना. आणि प्रेक्षकांनो, ह्या दोघींचं संवाद चालू असताना तिथे कल्पनाताई येतात. कल्पनाताई म्हणतात, का स्वतःसाठीच का, आता स्वतःच्या आधी बाळाचा विचार करायला शिकायचं. कल्पनाताई म्हणतात, हे खरं तर आयांना आपोआपच येतं, पण तुझं तर खरं ना काहीतरी वेगळंच आहे. अस्मिता म्हणते की बाळाचा विचार करते मी मम्मा. अस्मिता म्हणते की स्वेटरच्या आधी स्टोल पटकन होईल ना, म्हणून. अस्मिता म्हणते, आणि बाळाचा विचार करतीये मी. इकडे प्रेक्षकांनो, तो शिपाई आहेत ना तो जातो ते 2003 आणि 2004 ची ऍडमिशन फाईल शोधण्यासाठी. आणि इकडे अर्जुन मात्र गाडीतून उतरून बघतो की हे सायलीचं स्कूल आहेत म्हणून, आणि तो त्या स्कूलकडेच बघत असतो प्रेक्षकांनो. आणि तिकडे मात्र तो शिपाई एक वर एक फाईल शोधत असतो. त्याला तर ती काही फाईल फाईल मिळत नाही, पण शेवटी मिळेलच हे आपल्यालाही माहित आहे. आणि प्रेक्षकांनो, अर्जुन सोबत आता मॅडमच्या केबिन मध्ये आलेला असतो, आणि तिकडे मात्र तो शिपाई त्या 2003 आणि 2004 ची ऍडमिशन फाईल शोधतच असतो. आणि त्या मॅडम म्हणतात, अर्जुन म्हणतो की मी अर्जुन सुभेदार, फोन केला होता ना तुम्हाला? त्या मॅडम म्हणतात, हो हो या, बसा ना. त्या मॅडम म्हणतात की मी पाठवलाय त्याला फाईल आणायला, येईल तो एवढ्यात. इकडे प्रेक्षकांनो, अर्जुन वाट बघत असतो आणि तो उठतो आणि इकडे तिकडे ते शाळेचं निरीक्षण करतो प्रेक्षकांनो. इकडे त्या शिपायाला 2003 ते 2004 आणि 2004 ते 2005 म्हणजे अशी दोन फायली सापडतात प्रेक्षकांनो. आणि तो शिपाई ती फाईल घेऊन मॅडमच्या केबिन मध्ये येतच असतो. आणि इकडं अर्जुन मात्र त्या शिपायाची वाटच बघत असतो की तो केव्हा फाईल घेऊन येईल. सायली म्हणते, गंमतच आहे ना अहो आई, जेव्हापासनं तेव्हापासनं अस्मिताताईंचं वागणंच बदललंय की नाही आई? सायली म्हणते की प्रत्येक आईच्या पोटामध्ये जी माया असते ना ती आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलीये. अस्मिता म्हणते की मला माहितीये, मी आधी ना स्वतःचाच विचार करायचे, आणि माझ्या स्वभावामध्ये खत पाणी टाकायला त्यामध्ये तन्वी आली. हे तर अगदी खरं आहे प्रेक्षकांनो. अस्मिता पूर्वी ना स्वार्थी होती, म्हणजे एकुलती एक असल्यामुळे स्वार्थी नाही म्हणता येणार, लाडकी होती.
आणि तिने ते बरोबर सांगितलं की तिच्या स्वभावाला खत पाणी घालण्यासाठी तिथे तन्वी आली. आता ही तन्वी नाहीये, ही प्रिया आहे, हे कोणालाच माहित नाही प्रेक्षकांनो. आता ती कधी उघड होईल ना, याची मीही वाट बघते आणि तुम्ही पण वाट बघत असाल, हो की नाही प्रेक्षकांनो? अस्मिता अशा बोलल्यानंतर कल्पना त्यांना थोडंसं वाईट वाटतं. अस्मिता म्हणते आणि मग मी असं डोकं फिरल्यासारखं वागायला लागली. अस्मिता म्हणते की माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय ना, हे मला दिसलंच नाही ग. कल्पनाताई म्हणतात की आता दिसलंय ना, तेवढं पुरे आता. सायली म्हणते की काय गंमत आहे ना आई. आई आणि बाई हे दोन शब्द किती सारखे, पण त्या दोन शब्दांमधला प्रवास किती मोठा आहेत ना. बघा ना प्रेक्षकांनो, किती छान बोलली ना सायली. आणि प्रेक्षकांनो, मला एक गोष्ट अजून आवडली हं. या सासू, सुना आणि नणंद या किती छान आणि निवांत अशा गप्पा मारतायत ना. हा सीन आहेत ना प्रेक्षकांनो, मला फार म्हणजे फार आवडलाय. अस्मिता म्हणती मग आता तुम्ही पण हा प्रवास करूनच टाका. सायली बोलण्याच्या नादात बोलून जाते हं प्रेक्षकांनो आणि म्हणती हो तर मला तर आवडेलच आई व्हायला. आणि सायली असं बोलल्यानंतर मात्र आता ह्या दोघीही चिडवतात हं. आणि म्हणते कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, हे तू स्वतःच्या तोंडाने बोलते म्हणजे मला आता एक एक नाही तर दोन दोन नातवंड खेळवावे लागणार आहेत. आणि प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर अस्मिता मात्र तोंडाला हात लावते आणि इकडं सायली मात्र लाजते बर का प्रेक्षकांनो. आणि कल्पना काय म्हणतात की काय सायली. सायली म्हणते मी ना देवापाशी दिवा लावून आले. अ ह्या दोघी ना तिला चिडवतात ह प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो तो शिपाई फाईल घेऊन येतो ह आता. आणि त्या मॅडम कडे देतो आणि म्हणतो ही घ्या मॅडम फाईल. त्या मॅडम ती फाईल अर्जुन कडे देते आणि अर्जुन ती फाईल वरतून बघतो. 2003 आणि 2004 असं लिहिलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, अर्जुन काय करतो माहिती का? सगळे पानं उचकतो जोपर्यंत सायलीचं नाव येत नाही हा प्रेक्षकांनो. आणि जेव्हा सायलीचं नाव येतो आणि माझ्या मते तो फोटो पण बघतो हा प्रेक्षकांनो, आता आपण बघू. आणि तो येस येस असं म्हणतो आणि त्या मॅडमही डिस्टर्ब होतात आणि तिथे बसलेले आहेत ते पण डिस्टर्ब होतात. आणि अर्जुनला हे कळतं. अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी सॉरी. प्रेक्षकांनो, मला तरी असं वाटतंय की त्या फाईल मधला जो फोटो आहेत ना तो चेंज केला गेलेला आहे, असं तुम्हालाही वाटत असेल ना. कारण सायलीचा बालपणीचा फोटो म्हणजे जो फोटो होता ना, तो आता मगाशी वेगळा दाखवलेला आहे आणि आत्ताही वेगळा दाखवलेला आहे. मला तरी वाटतं इथेही काहीतरी झोलमाल केलेला आहे प्रेक्षकांनो. इकडे प्रेक्षकांनो, सायली देवाजवळ दिवा लावायला आलेली असते आणि देवी आईला म्हणते की देवी, तुझ्यापासून काहीच लपून राहत नाही. या घरातले कशा कशातनं गेले हे तू बघत आलीयस. आत्ता कुठे सगळे हसायला लागलेत. नातवंडांची स्वप्न बघायला लागलेत. या सगळ्यांना कायम सुखात ठेव देवी आई. आणि त्या प्रियाची सावलीही या घरावर पडू देऊ नकोस. बघा ना प्रेक्षकांनो, ही सायली आहे ती स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. ही फक्त आपल्या घराचाच, कुटुंबाचाच विचार करत असते. आणि अर्जुन म्हणतो की फायनली फायनली मला सायलीच्या लहानपणीचा क्लिअर फोटो सापडला. त्यामुळे आता तिच्या आईबाबांना शोधणं जरा सोपं जाईल. येस. आणि अर्जुन म्हणतो की एक्सक्यूज मी. आणि तो म्हणतो की मी फोटो काढू शकतो. त्या मॅडम म्हणतात हो. आणि अर्जुन म्हणतो की थँक्यू थँक्यू. आणि तो त्याचा फोन घेऊन त्या सायलीचा फोटो काढतो प्रेक्षकांनो. अर्जुन स्वतःच्या फोन मध्ये जो सायलीचा फोटो तिथे लावलेला आहे ना प्रेक्षकांनो, तो काढतो आणि तो म्हणतो की मॅम थँक यू सो मच. आणि अर्जुन बाहेर येऊन चैतन्याला फोन करतो आणि चैतन्य म्हणतो बोल अर्जुन. अर्जुन म्हणतो की एक गुड न्यूज आहे. अर्जुन म्हणतो सायलीच्या शाळेमध्ये मला तिच्या फॉर्म वरती तिचा जुना फोटो सापडलाय. चैतन्य म्हणतो वाह क्या बात है. चैतन्य म्हणतो ही तर खरंच गुड न्यूज आहे. अरे, दोघांनाही माहित नाही की ही बॅड न्यूज आहेत. कोणीतरी यांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतय. अर्जुन म्हणतो येस. चैतन्य म्हणतो मग आता आपली पुढची स्टेप काय असणार आहे. अर्जुन म्हणतो आपण एक काम करू, हा फोटो आपण इन्स्पेक्टर सावंतांना पाठवूया. चैतन्य म्हणतो हो. अर्जुन म्हणतो की ज्या दिवशी सायली मधुभाऊंना सापडली होती त्यांनी कोणी मिसिंग कंप्लेंट फाईल केली आहेत का, कुठला पोलीस रेकॉर्ड आहेत का. चैतन्य म्हणतो की मी लगेच इन्स्पेक्टर सावंतांशी बोलून घेतो आणि लगेच तुला कळवतो. इकडे अर्जुन म्हणतो की येस, मला आता सायलीच्या खऱ्या
प्रतिमाता शोधण्यापासून आता कोणीच नाही वाचवू शकत. अर्जुन म्हणतो की चल मी येतो ऑफिसला. चैतन्य म्हणतो की येस, ओके बाय. असं बोलून दोघेही फोन ठेवून देतात हं प्रेक्षकांनो. आणि अर्जुन बाहेर बघतो आणि तिथं बोर आणि चिंच दिसतं आणि अर्जुन म्हणतो की येस, आता बायकोला सरप्राईजच देतो. तिला खूप आवडतात ना बोर आणि चिंच. प्रेक्षकांनो, अर्जुन बोर आणि चिंच घेऊन गाडीत बसून निघून जातो. आणि आता बघा आहात, अर्जुन गेल्यानंतर इकडनं नागराज येतो. प्रेक्षकांना बोलली होती ना काहीतरी फोटोमध्ये अदलाबदली केलीये, तर ह्यात ती नागराजनेच केली आहे. नागराज म्हणतो की सायलीच्या आई बाबाला शोधतोय. वाट बघ म्हणा, वाट बघ, आणि हसतो आणि कोणाला तरी फोन लावतो प्रेक्षकांनो. आणि तो फोन महिपतलाच लावलेला असतो प्रेक्षकांनो. महिपत म्हणतो, बोला नागराज शेठ, कवा धरणं तुमच्या फोनची वाट बघतोय. इकडे हा नागराज म्हणतो की आपल्याच कामात होतो, आपलं सगळं जसं ठरलंय ना ते काम सगळं व्यवस्थित केलंय मी. आणि इकडे प्रेक्षकांनो सायली देवाजवळ प्रार्थना करत असते आणि करून झाल्यानंतर प्रेक्षकांना ती बघते की दिवा फडफडत आहेत असं. आणि त्या दिव्याला ती हे करणारच, हात लावणार, तेवढ्यात तो दिवा विझतोय प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, इथे अर्जुन तो सायलीचा फोटो आहेत ना तो इन्स्पेक्टर सावंत यांना दाखवतो आणि म्हणतो या फोटोवरून आपण सायलीच्या आई-बाबांपर्यंत पोहोचू शकतो का? ते इन्स्पेक्टर म्हणतात की सायली मॅडम जेव्हा मधुकर पाटलांना सापडला त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? अर्जुन म्हणतो की 4-5 वर्षाची असेल. आणि अर्जुन म्हणतो जवळजवळ ही गोष्ट 22-23 वर्षा आधीची आहे. इकडे प्रेक्षकांनो, प्रतिमा त्या चपात्या करत असतात आणि तिच्या मागे ना प्रिया उभी असते आणि त्या प्रिया काय करते ना प्रेक्षकांनो, प्रतिमा त्यांना तव्यावर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात तिथे सायली येते आणि म्हणते की प्रतिमा आत्या. आणि प्रेक्षकांनो, इथेच ह्या मालिकेचा प्रोमोही संपतो. आता प्रतिमा आत्यांना खरंच प्रिया ढकलेल का हे सायलीचं स्वप्न होतं हे आपल्याला उद्याच्याच भागात कळेल प्रेक्षकांनो. आता आपण परत पुन्हा भेटूया उद्या पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.